जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व पवार घराण्याची कुलदेवी गडकालिका माता यांना वंदन करून आज विश्वव्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार, पवार घराण्यातील महाराणी मैनाबाई आनंदराव पवार यांच्या जीवनचरित्राचा द्वितीय भागामध्ये वेध घेत आहे. आणि अशा प्रकारे मागच्या भागामध्ये त्यांचं काही चरित्र मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पृथ्वी ठावी उज्जैनपूर, धरा ठावी गडधार. पृथ्वी ठावी उज्जैनपूर, धरा ठावी गडधार. कुलवर्णू पुरु राय की, पोह में बडा पवार, पोह में बडा पुवार. अशा प्रकारे पवार घराण्याची कीर्ती संबंध पृथ्वीवर पसरले असं कवी म्हणतो. पृथ्वीवरती उज्जैनपूर म्हणजे उज्जैन नगरी, जी पवारांची मूळ नगरी मानली जाते. त्यानंतर गडधार, धारा नगरी, जिथं भोजराजानं राज्य केलं. आणि या पूर्ववंशातील कुळामध्ये जन्माला आलेल्या या राजाने पवार घराण्याचा नावलौकिक वाढवला, अशा प्रकारे एका राजस्थानी कवीनं म्हटलेलं आहे. तेव्हा याच घराण्यामध्ये मैनाबाई आनंदराव पवार या पुढे महाराणी झाल्या. आणि त्याचं वर्णन करताना आज मला व्याख्यानं देत 50 वर्षे पूर्ण झाली आणि वयाची 75 आज मी पूर्ण केली. असं असताना आपल्या पितृकुळातील महाराणीचं चरित्र आपल्यापुढे ठेवावं असं मला वाटलं. आणि त्यामुळे महाराणी मैनाबाई पवार यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर, म्हणजे आनंदराव पवार यांचा मृत्यू 1807 साली झाला, त्यावेळेला त्या केवळ 22 वर्षाच्या होत्या. आणि अशा काळामध्ये त्या मांडवगडमध्ये गरोदरा असताना राहत होत्या. अर्थात तिथं राहत असताना मांडवगडचे किल्लेदार काही काळ सटवाजीराव साठे जाधव म्हणजे त्यांचे वडील होते. पुढे मुरारराव नावाच्या आनंदराव पवारांच्या दासीपुत्रानं बंड केलं आणि ते थंड करायचं काम मैनाबाई पवारांनी केलं, असं मी मागील भागामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा मुराररावचं बंड बरेच दिवस चाललं. तो बरेच दिवस राज्याला त्रास देत होता, परंतु महाराणीनं त्याला दाद दिली नाही. कधी धाक दाखवून आपला राज्यकारभार, तर कधी कूटनीती वापरून आपल्या सर्व सेवकांना आणि दिवाण असतील, सेनापती असतील, यांना राज्याच्या हिताचं काम करण्यासाठी भाग पाडलं. आणि अशा प्रकारे केवळ 22 वर्षाचं वय, परंतु त्यांच्या पुढे आदर्श होता अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक यांचा. अहिल्यादेवी होळकरानं संपूर्ण भारतभर अनेक धार्मिक कार्य केली, म्हणून त्यांना पुण्यश्लोक म्हणतात. होळकर घराण्याच्या त्या महाराणी होत्या, मातोश्री होत्या, राजमाता होत्या. मल्हारराव होळकरांच्या नंतर मल्हाररावचे चिरंजीव खंडेराव न राहिल्यामुळे त्यांनी सर्व राज्यकारभार अहिल्यादेवीकडे सोपवला आणि अहिल्यादेवीने समर्थ असं ते राज्य चालवलं. हा आदर्श मैनाबाईंच्या डोळ्यापुढे होता. मैनाबाईंना स्फूर्ती मिळाली ती त्यांच्या कार्यातून. खरं म्हणजे मैनाबाईचं वय, अहिल्यादेवी ज्या वेळेला त्यांचं निधन झालं तेव्हा केवळ 10 वर्षाच्या होत्या आणि नुकतंच त्यांचं लग्न झालेलं होतं. परंतु असं असताना सुद्धा पुढे त्यांचं चरित्र जसं ते अभ्यासत गेले, त्याप्रमाणे आपणही कार्य करावं आणि आपलं राज्य सुखी संपन्न व्हावं. कारण त्यांच्या डोळ्यापुढे प्रजेचं हित, हेच हित त्यांच्या डोळ्यापुढं होतं. पवार घराण्याने नेहमी प्रजेचं हित आपल्या डोळ्यापुढे ठेवलं. राजा भोज यांचा आदर्श पवार घराण्यातील सर्व राजांच्या पुढे होता. धारा नगरी संपन्न नगरी मानली जाते आणि एकेकाळात भोज राजानं तिथं उत्तम असं राज्य केलं, हे सर्वांच्या डोळ्यापुढे होतं. उदाजीराव पवाराने या घराण्याची स्थापना पुन्हा माळव्यात केल्यानंतर आणि स्वराज्यामध्ये खूप त्यांनी पराक्रम केला, सर्वच पवारवीरांनी. म्हणून राजस्थानी उक्ती मांडताना मला आनंद होत आहे. तिथे किती पराक्रमी होतं. कुळामध्ये श्रेष्ठ कुळ पवार परमार कुळ, असा त्याचा उल्लेख राजस्थानी
पत्रामध्ये किंवा ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि मैनाबाई पवार ज्या काळामध्ये त्यांनी रामचंद्रराव पवार या मुलाला दत्तक घेतलं, कारण त्यांचा मुलगा लहानपणीच गेला. आणि मांडवगडमध्ये असताना हे बंड झाल्यानंतर त्या धारमध्ये आल्या, ते बंड त्यांनी मोडून काढलं आणि राज्यकारभार सुरू केला. आणि राज्यकारभार सुरू करताना त्यांनी खूप काही धार्मिक कार्य आणि मंदिरं उभी केली. त्या धार्मिक होत्या. दान धर्म करण्यामध्ये त्यांना आनंद वाटायचा. आपल्या राज्यातील प्रजा सुखी झाली पाहिजे असा दंडक त्यांनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना घातलेला होता. आणि समर्थ असं जवळजवळ वयाच्या 65 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभलं. आणि या 65 वर्षातल्या 20 वर्ष म्हणजे जवळजवळ 40-45 वर्षे त्यांनी समर्थ असं राज्य केलं. परंतु ते आपल्या पुत्रामार्फत, कारण त्या राजमाता म्हणूनच नेहमी कार्य करायच्या. तेव्हा त्यांनी धारमध्ये धारेश्वर मंदिर बांधलं. अनेक मंदिरं बांधली. त्यातलं प्रसिद्ध धारेश्वर मंदिर हे महाराणी मैनाबाई पवारांनी बांधून घेतलं. त्यानंतर त्यांचं बालपणीचं नाव दुर्गा असं होतं, म्हणून राजवाड्याच्या जवळ त्यांनी दुर्गा विनायक मंदिर बांधून घेतलं. त्यांनी पतीच्या स्मरणार्थ आनंदेश्वर महादेव मंदिर हे धारमध्ये 9/6/1835 मध्ये बांधून पूर्ण झालं. आणि त्याचबरोबर धार घराण्याची देवी गडकालिका माता हिच्या मंदिराच्या लाल दगडाने पायऱ्या तयार करून घ्यायला, ज्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र, पृथ्वीवरचं पंढरपूर म्हणजे अति प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र मानलं जातं, वैकुंठ मानलं जातं. तर त्या पांडुरंगाच्या मंदिराच्या दक्षिण बाजूला एक भव्य असा सभामंडप त्यांनी बांधून घेतला आणि उत्तम असा दरवाजा तिथं तयार करून घेतला. त्याचबरोबर चंद्रभागा नदीवरती नावाड्यांच्यासाठी त्यांनी घाट बांधून दिला. आणि ही सर्व कार्य करताना आयुष्यभर त्यांनी दान धर्म केला, प्रजेचं हित पाहिलं. त्यांचं वास्तव्य राजवाड्यात नव्हतं. याचं कारण असं आहे की त्या खूप धार्मिक होत्या. आणि आपल्या पतीच्या निधनानंतर आपण सुखात राहावं किंवा चैनीत राहावं असं त्यांना कधी वाटलं नाही. त्यांना सतत आपले पती आनंदराव पवार यांची आठवण असायची. आणि म्हणून त्यांनीच बांधून घेतलेल्या आनंदेश्वर महादेव मंदिरामध्ये त्यांचं सतत वास्तव्य होतं. अशा प्रकारे प्रजाहितदक्ष महाराणी हे धार पवारांच्या घरातील अत्यंत आदराने ज्यांचं नाव घ्यावं अशा महाराणी होत्या. त्या प्रजेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचं स्थान, आदराचं स्थान कायम होतं आणि यापुढेही राहील. वास्तविक पाहता धार पवार जे घराणं जिथं राज्य करत होतं, मूळचा धार पवार म्हणजे परमार घराणं हे राजस्थानीच होतं, राजपूत वंशातलं होतं. परंतु पुढे महाराष्ट्रात आल्यानंतर मराठ्यांच्या क्षत्रिय कुळात त्यांची गणना होऊ लागली. आणि मराठ्यातल्या उत्तम कुळामध्ये त्यांचे स्वैरसंबंध झाले. जसा मी आता सांगितलं, त्यांचे वडील सटवाजीराव साठे जाधव घराण्यातील होते. त्याचबरोबर त्यांचे काका बडोद्याच्या घराण्यातील होते, गायकवाड घराण्यातील. दुसरे काका हे उज्जैनचे शिंदे घराण्यातील होते. आणि धार पवारामध्ये त्यांचं लग्न झाल्यामुळे त्या धार पवाराच्या महाराणी बनल्या. अशा प्रकारचा हा इतिहास आहे. मला हे आपल्यापुढे विदित करताना एक आनंद होतो की सटवाजीराव पवार मांडवगडचे किल्लेदार आणि महाराणीचे वडील यांच्या वंशातील सौख्यशील इंद्रसेनराव साठे जाधव हे पुण्यामध्ये आज स्थायिक आहेत. हे पूर्वी इंदोरमध्ये स्थायिक होते. त्यांचं हे घराणं धारमध्येही स्थायिक होतं. आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून मला बरीचशी माहिती मिळाल्यामुळे मला ही वार्ता किंवा मला हे आपल्यापुढे बोलताना फार सुकर काम झालं. अर्थात सौख्यशीलराव यांनी मला जी माहिती पुरवली आणि साठे जाधव घराणं आणि धार पवार घराणं यांचे जसे नातेसंबंध तयार झाले, तसा एक
एक इतिहासही तयार झाला. सटवाजीराव मी मागे सांगितलं की मांडवगडचे किल्लेदारही होते आणि त्या काळामध्ये बाज बहादर महालामध्ये महाराणी मैनाबाईचं गरोदर असताना वास्तव्य होतं. मांडवगड हे पवारांची दुसरी राजधानी मानली जाते आणि उत्तम उत्तम महाल तिथं मोगल काळामध्ये तयार झालेले, पण पुढं हा प्रदेश पुन्हा पवार घराण्याने जिंकल्यामुळे तिथली सर्व मालमत्ता आज पवार घराण्याच्या ताब्यात आलेली दिसून येते. तेव्हा धारमध्ये साठे घराणं सुद्धा वास्तव्य करून का राहिलं, तर त्याचं कारण असं आहे की धारमध्ये किंवा माळव्यामध्ये पस्ताना गाव ही जहागीर साठे घराण्याला मिळाल्यामुळे हे घराणं याची एक शाखा धारमध्ये आज वास्तव्य करताना दिसते. आता हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे एक चित्र उभं राहतं की हा महाराष्ट्राचा प्रदेश नाही. माळवा हा ज्याला आता मध्य प्रदेशचा प्रदेश म्हणतात आणि इथं प्रजा जी आहे ती मराठी भाषी नाही आहे, हिंदी भाषी आहे, राजपूत आहेत, आदिवासी आहेत, इतर वेगवेगळ्या जमातीतील लोक वास्तव्य करून असतात आणि आजही आहेत. आणि अशा घराण्यावरती पवार घराण्याचं वर्चस्व हे नेहमीच राहिलेलं आहे. मुळात ते परमारच होते, पण पुढे पवार झाल्यानंतर, महाराष्ट्रात आल्यानंतर आणि पुन्हा आजही माळव्यामध्ये गेल्यानंतर त्यांना पवारच म्हणतात. पवार घराणं अनेक नावाने ओळखलं जातं. गुजरातमध्ये पुवार असा शब्द वापरला जातो, महाराष्ट्रामध्ये पवार असा शब्द वापरला जातो, महाराष्ट्रामध्ये पोवार सुद्धा शब्द वापरला जातो. आणि अशा प्रकारे त्याहीपेक्षा अनेक शाखा या पवार घराण्याच्या आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या दिसतात. याचं कारण हे पराक्रमी घराणं होतं. मोगलांना किंवा इतर यवनांना शरण जाण्यापेक्षा दक्षिणेकडे जाऊन आपल्याच वंशाच्या राजांना किंवा आपल्याच क्षत्रिय हिंदू राजांना मदत करून आपण स्वाभिमानानं जगावं, अशा प्रकारचं हे घराणं होतं. आणि म्हणून हे घराणं महाराष्ट्रात आलं आणि पुन्हा माळव्यामध्ये गेलं. तेव्हा अशा प्रकारचा नावलौकिक असलेलं हे घराणं आहे. याचा इतिहास मला मांडताना आणि विशेषतः महाराणी मैनाबाई पवार ज्यांचं मला स्मरण नेहमीच होत राहील, कारण अत्यंत सौजन्यशील, धार्मिक अशा वृत्तीच्या या महाराणीनं आपल्या पतीने नंतर 40-45 वर्ष धार घराण्याची धुरा वाहिली आणि प्रजेला पुत्रवत प्रेम देऊन त्या अनंतात विलीन झाल्या. तेव्हा इच्छा या महाराणीला मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.